आज तिळगुळ चिक्की करायला घेतलेली आहे। अगदी योग्य असं प्रमाण घेऊन खमंग आणि मस्त अशी चवीला लागणारी ही तिळाची पट्टी तिळवडी केलेली आहे। योग्य प्रमाण घेऊन कसं बनवायचं ते आज पाहूया। चला तर मग इथे 1 वाटी मी तीळ घेतलेले आहेत। हे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। हे गावरान तीळ आहेत। सुरुवातीला आपण हे कढईत छान भाजून घेणार आहोत। कढई छान तापू द्यायची आहे आणि अगदी मंद आचेवरतीच हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। गॅस बिलकुलही मोठा करायचा नाहीये। तीळ करपले तर मग आपली वडी जी आहे ती कडवट लागते। तीळ आपण 5 ते 7 मिनिट छान मंद आचेवरती भाजून घेणार आहोत। तीळ जास्त करपेपर्यंत भाजायचे नाहीत। थोडासा त्याला ब्राऊन कलर आला की बस करायचे, त्याला भाजायचं। 1 वाटी तिळासाठी मी बरोबर त्याच वाटीनं 1 वाटी गूळ घेतलेला आहे। इकडे आता आपले तीळ हे भाजून मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण पाक करणार आहोत गुळाचा। कढईतच त्याच कढईत मी आता 1 वाटी गूळ घालून घेतलेला आहे। गूळ वितळवण्यासाठी अगदी 1 चमचा पाणी याच्यात घालून घ्यायचंय आणि ह्याचा पाक बनवून घ्यायचा आपल्याला। या ठिकाणी देखील आपल्याला गॅस मोठा ठेवायचा नाही, गॅस बारीक ठेवायचा। गॅस मोठा ठेवला तर गूळ आपला काळा पडू शकतो किंवा पाक बिघडू शकतो। त्यासाठी गॅस इथे मंदच ठेवायचा आहे। सावकाश पाक होऊ द्यायचा आपला। पुढची तयारी करून घ्यायला लागले मी इथं। आपण पोळपाटाला हे तूप लावून घ्यायले मी। पोळपाटावरती छान वडी थापली जाते। पाहिजे तेवढी पातळ लाटताही येते। ताटापेक्षा जास्त हे सोयीचं पडतं म्हणून मी नेहमी पोळपाटावरच कुठलीही वडी करायला घेते। आता इथं आपला पाक होत आलेला आहे। मधनं याला आपल्याला चेक करत राहायचंय। आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे। याला एकदा दोनदा चेक करायचं। आता पाक छान त्याला आणखीन व्यवस्थित व्हावा यासाठी आपण याच्यात 1 चमचा तूप घालून घेतोय। यामुळे काय होतं की वडीला आपल्या चमकही येते आणि अशी एकदम कडक होत नाही। कधी कधी मग एवढी कडक होते की ते दाताने तुटलीही जात नाही। तर आपण तूप घातलं तर बिघडत नाही मग आपली वडी। आणि हा आता पाक झालेला आहे का हे आपण थोडंसं पाण्यात गूळ टाकून पाहायचं आहे। गोळी होऊ द्यायची आहे। हे पहा, असं गोळी होत आली की आपला पाक झालेला आहे असं समजायचं आहे। एकदा दोनदा असं तुम्ही चेक करून पाहू शकताय। हलकसं कडक येऊ द्यायचं, जास्त कडक होऊ द्यायची नाही ते, नाहीतर मग खूप कडक होतात वड्या। मी इथे 2-3 वेळेस चेक करून पाहिलेला आहे, कारण इथेच आपलं वडी कशी होते त्याच्यावर सगळं अवलंबून असतं। पहा, हलकासा तुकडा पडलेला आहे बारीक। तर हे आपला पाक झालेला आहे। याच्यात आता तीळ घालून घ्यायचे आहेत आणि हलवून घ्यायचे। गॅस लगेच बंद करा तुम्ही, कारण पाक जर पुढे गेला तर मग वडी लाटायला किंवा ते थापायला खूप जड जातं, नंतर पाक कडक होऊन जातो नंतर। तर या पोळपाटावरतीच मी सगळं हे जे सारण आहे ते घालून घेते। तुम्ही एकदा ह्याच्यावर पोळपाटावर करून पहा। कुठलीही वडी तुम्ही करायला घेतली तर याच्यावर करताना हाताला चटकेही बसत नाहीत आणि सगळीकडे सारखी लाटली जाते। मग ताटामध्ये करू शकताय, काय हरकत नाही, पण हे सोपी पडते ही पद्धत। थोडंसं बेलण्याला पण आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि लाटायचं आहे। बिलकुल हाताला चटके वगैरे काहीही बसत नाही आणि पाहिजे तेवढं ते पातळ लाटलं जातं। मग अगदी पोळीसारखं पातळ लाटतं हे। तर ह्याला कट करून घ्यायले मी। हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकताय। एक थोडं हलकंसं थंड झालं की वड्या करायला घ्यायच्या। तर एकदम गरममध्ये पण नाही करायचं आणि एकदम थंडमध्ये पण कट करायचं नाही। मी काढून घ्यायले वड्या सगळ्या। खूप पातळ झालेले आहे हे, लाटलेलं गेलं आहे आणि वड्या खाली चिटकतही नाहीत, पटपट निघल्या जातात त्या। थंड झाल्या की लगेच निघतात। आपण आता हे व्यवस्थित त्याला आकार देऊन थोड्या वेळ थंड होऊ देणार आहोत। चांगलं थंड होऊ द्यायचं ह्याला। गूळ गरम राहतो बराच वेळ। एक 5 ते 10 मिनिटांनी तुम्ही ते बाजूला करू शकताय।
मी छान चौकोनी आकारामध्ये छोट्या छोट्या वड्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत. हे पहा तुम्ही बघू शकताय. आणि आता मी कट केल्या केल्या हे निघायला लागलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर एक 5 ते 10 मिनिटात लगेच निघायला सुरुवात झालेली आहे. आता आपण ह्या काढून घेतोय. तर एका बाउलमध्ये मी ह्या काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. खूप छान झालेल्या आहेत. खमंग लागतात चवीला. तीळ व्यवस्थित भाजले गेले आणि गुळाचा पाक व्यवस्थित झाला की वडी आपली बिघडत नाही. तिळगुळाची ही माझी वडी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आणि एकदा नक्की ट्राय करून पहा. ही माझी तिळगुळ वडी एकदा केली तर तुम्ही परत परत नक्कीच कराल याची खात्री आहे.